जिल्ह्यातील सिल्लोडमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम शुक्रवारी पार पडलाय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते 60,000 महिलांना लाडकी बहीण योजनेचं मंजुरी पत्रक देण्यात आलंय। सिल्लोडचे आमदार आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी कार्यक्रमाचे आयोजन केलं होतं। यावेळी पालकमंत्री अब्दुल सत्तार, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे, आमदार प्रदीप जयस्वाल, आमदार प्राध्यापक रमेश बोरनारे, शिवसेनेच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे, विभागीय आयुक्त दिलीप गावडे, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, मनपा आयुक्त जी श्रीकांत, मुख्यमंत्री जनकक्षाचे मुख्य समन्वयक अमोल शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती। यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विरोधकांवरती हल्लाबोल झालाय। लाडकी बहीण योजनेवरून आमचे कपटी विरोधात टीका केली आहे। मात्र विरोधकांनी कितीही टीका केली तरी महायुतीचीच सत्ता येणार असणारचं मुख्यमंत्र्यांचं म्हणणं आहे। तसेच देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत, त्यामुळे त्यांना कोणी काहीही करू शकत नाही असंही यावेळी मुख्यमंत्री म्हणाले। योजनेसाठी कोर्टामध्ये जायचं, या योजनेसाठी स्टे घ्यायचा, अशा प्रकारचा प्रयत्न त्यांनी केलाय। पण मला विश्वास आहे माझ्या लाडक्या बहिणींवर कोर्ट न्यायालय देखील अन्याय करणार नाही, तो देखील न्याय देईल। आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, तुम्ही जी हे लोक खोडा घालतायत यांना बरोबर लक्षात ठेवा। हे कपटी सावत्र भाऊ आहेत, हे सावत्र भावांपासून सावध राहणार ना तुम्ही। तुम्हाला योजना देणारं महायुतीचं सरकार, तुम्हाला मी सांगतो, निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आम्ही हे निर्णय घेतलेला नाही। ही आमची प्रिंटिंग मिस्टेक नसणार। निवडणुकीमध्ये म्हणायचं निवडणुकीचे चुनावी जुमले आहेत, परंतु हा जुमला नाही। खऱ्या अर्थाने आपल्याला कायमस्वरूपी सर्व जातीपातीच्या महिलांना ही योजना लागू होणार आणि ती कायम सुरू राहणार, हा माझा शब्द आहे।